समाजाला अडवणारा आरक्षणाच्या विरोधात आलेल्यांना आम्ही सोडणार नाही. तुमचे ज्ञान सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आम्हाला तुमच्या ज्ञानाची गरज नाही. तुम्ही आमच्यात बोलू नये. आता मराठे बदलले आहेत, पूर्वीचे मराठे नाही राहिले आहेत. त्यांच्यावर सांगितलं मी त्या दिवशी. आता याच्यानंतर बोलले तर मला त्यांच्या विषयाचा वेगळा विषय घ्यावा लागणार आहे. कारण समाजाला अडवू येणारा कोणी असो, कोणीही म्हणतो मी तुम्हाला, तो मराठ्यांचा असो किंवा ते कोणाचा असो, आपण नाही सोडत. मराठा आरक्षणाच्या विरोधात आल्यावर आपण नाही सोडत. हा, तुम्ही दुसरं आमच्या कानाला धरा, आम्ही ऐकू, पण मराठा आरक्षणात आमच्या पोरांचा जीव आहे. आमच्यासाठी ते जीव का प्राण आहे मराठा आरक्षण. त्याच्या विरोधात बोलला मग ते कोणी असो, त्याला सुट्टी नाही. मला वेगळ्या विषयात बोलावं लागणार आहे. मग आता इथून पुढे जर बोलले तर त्यांनी असं म्हटलेलं आहे अजित पवारांनी काल की मला कोणी ज्ञानाची भाषा शिकू नये किंवा याबद्दल माझ्या अनुभवाबद्दल बोलू नये. खूप वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला, आमचं काय आम्ही गुत्त घेतलं काय? तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. तुमच्या ग्रंथकाला आहे ना, तुम्ही मला काय करायचं त्याचं? मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका. तुमचं आणि आमचं काय वैर आहे का? मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडित नाही मी, माझ्या परिवाराला सोडित नाही. तर तुम्ही कोण लागून गेलात? तुम्हाला ज्ञान सांगायला आम्ही कोण? तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे. आम्हाला काय करायचं? तुमच्याकडे भरपूर आहे का थोडे? तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची. आमचं घेऊ नका, आमच्यामध्ये बोलू नका. आम्ही बोललो तुम्हाला 5 महिने तुम्ही कुठं आहेत. तुम्ही एखाद्या मठात गेलात का, आश्रमात गेलात का, कुठं राहता? आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे? आम्हाला काय करायचं तुमचं? काहीच नाही ना. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना. आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही. मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं, नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागेल मला. नाविलाज आहे माझ्या जातीसाठी. मी माझ्या पोरांचं वाटलं नसतं होऊन देत. तुम्ही बोलू नका आमच्यामध्ये. आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का? तुम्ही इकडं कम गेले, तिकडं कम गेले, तुम्ही असं कम करता, तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं, मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं, तुम्ही तमक्याकडे गेले, आम्ही काढलं का? आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं. आम्हाला गरजच नाही पडायची. पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता? तुम्ही आमच्या याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं गोरगरीब मराठी एक झाले. तुमच्या पूर्वी डोक्यात खटके जास्त मराठी. पूर्वीचे असे होते, हात फिरायला तरी आमचे तुमचे. आता मराठी बदलले, पूर्वीचे मराठी नाही राहिले. कार्यक्रमात लावते ना मराठी आता. कारण नाविलाज आहे. आमच्या पोरांसाठी तुम्ही काही बोलायला लागल्यावर आम्ही कसं काय ऐकून घेऊ? तुम्ही काही बोलणार, आमचं वाटलं व्हायसारखं. मग आमच्या पोराचं वाटलं होऊन तुम्ही मोठे आहेत म्हणून काय आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काय? मोठे असून येत लहान असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका. आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेकराचा. तुम्ही काय बोलता तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही आरक्षणाच्या बद्दल बोलायचं नाही. मग ते कोणी असो, आमची लढाई आम्ही लढतो, आम्ही आमचं बघू.